तू अगं तू तर एक बाई आहेस, तू काय करशील सांग ना. आधी तर हे करीन. एक स्त्री काहीच करू शकत नाही असं वाटलं का? आम्हाला समजता तरी कोण? आणि मग जन्माला काय एखाद्या फळात ना आलायत का? पहिली 9 महिने वाढ स्त्रीच्या पोटातच झाली ना. स्त्रियांकडे बघण्याची ही कसली घाणेरडी नजर. आणि आम्ही काय हातातल्या वस्तू वाटलो? तसा समज असेल आणि म्हणून हात पुढे येत असेल तर तो हात मुळापासून उखडून टाकायला हवा. गप्प बसती का? त्या दुसऱ्या धर्मातल्या पोरींचा पुळका घेऊन तू माझ्या वाकड्या शिरू नगस. का तू बी बाटलीस? त्याचा काय संबंध? मग या परक्या धर्मातल्या पोरींसाठी तुझा का जीव चाललाय? धर्माचा अर्थच तुम्हाला ठाऊक नाहीये. पराविया नारी माऊली समान असं सांगणाऱ्या तुकोबांची भूमी आहे ही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला इब्रतीसह सन्मानाने परत पाठवणाऱ्या छत्रपतींची भूमी आहे ही. एकट्या स्त्रीने येऊन स्वराज्याचा पाया घातला त्या जिजाऊंची जमीन आहे ही. त्यांची कृती हाच आपला धर्म. या असल्या गोष्टी तुझ्या तोंडात शोभत नाहीत आणि माझ्या डोक्यात शिरत नाहीत. मला काठीचीच भाषा कळत असेल तर मला तीच वापरावी लागेल. ते लय मागात पडेल ना तुला, त्यांना ठेव. धमक्यांना घाबरत नाही मी. पुन्हा या दोघींच्या वाटेला गेलात तर खबरदार. आता त्यांच्याकडे नाही पण तुझ्याकडे बघतो. सावित्री ज्योती 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 सावित्री ज्योती. अहो बाबा, नेमके काय झाले आहे ते समजेल का मला? मला वाटले तुम्ही कौतुक कराल माझे, पण तुम्ही तर रागावलेले दिसतात. कौतिक? हो करतो ना. कौतिक तर करावयासच हवे तुमचे. सुपुत्र होण्याचे कर्तव्य काय छान पार पाडले तुम्ही. ऐकलत का? काय बुद्धिमान लेख दिला आहे तुम्ही आम्हास. पंचारती घेऊन या बाहेर आणि औक्षण करा चिरंजीवांचे. नाही बाबा, तुम्ही रागावलेले दिसताय मी म्हंटले ना, ते खरे आहे. नशीब मी रागावलोय हे तरी समजतंय तूच, पण आता वेळ निघून गेली ना म्हणून स्वतः सावरतोय. रागावण्याचा त्रास आपल्यालाच, म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि तुमच्यावर रागावून रक्त मी आटवून घ्यायचे. तुमच्यात फरक काहीच नाही म्हणून गप्प बसलोय. अहो बाबा, असे काय म्हणता आहात? जोत्याची वार्ता तर मीच घेऊन आलो ना. काय नक्षत्रावर जन्म घेतलाय तुम्ही? अरे टाळक्यात प्रकाश कसा पडत नाहीये रे तुझ्या? ज्या माणसाला आपली पत राखायची असते ना नारायणा, तो भलत्या ठिकाणी आपली जिव्हा विटाळत नाही. अरे तिथे त्या मोरेश्वर शास्त्री दीक्षितांसमोर तोंड उघडायची काही गरज होती का? तू जरा घरी येईपर्यंत शांत राहता येत नव्हते का तुला? अहो बाबा, पण त्यात बिघडले कुठे? अरे गाढवा, कधी नव्हे ते मी त्या मोरेश्वर शास्त्री दीक्षितास चांगले कोंडीत पकडले होते, पण तू तिथे येऊन तोंड उघडलेस. लगेच त्यास कारणच सापडले आणि त्यांनी खापर फोडले जोत्याच्या माथ्यावर. नाही ना कळले? सोडून दे. तुझ्याशी बोलणे म्हणजे कोळसा हातात धरण्यासारखे आहे. कोळसा कधी हातात धरा, पश्चातापच व्हायचा. म्हणजे तापलेला असेल तर हात भासतो आणि विझलेला असेल तर हात काळे होतात. बाबा, मला खरेच कळत नाहीये. अहो, मी आणलेली वार्ता ऐकून तुम्हाला आनंद व्हायला हवा होता. आता त्या मोरेश्वर शास्त्रींच्या समोर सांगितल्याने त्याचे महत्व काही कमी होते का?
आता त्यांना ज्यांच्यावर खापर फोडायचे आहे ते फोडू देत. पण तुम्हाला तर आतली वार्ता समजली ना? आता यांना सगळं उलगडून सांगा. तर म्हटलं की ताकभात कळायला हवे रे नारायणा. इतका अक्कल शून्य कसा काय निपजलास तू? नारायणा, अरे तुझ्या बापाची जागा त्या मोरेश्वर शास्त्री दीक्षिताच्या वरचढ होण्याची एक नामी संधी आली होती आज हातात. ती तुझ्यामुळे गमावली मी जो त्यास विरोध करतो ना, तो विरोधासाठी विरोध वाटतो. पण मोरेश्वर शास्त्री दीक्षित म्हणजे लोकांना जणू एक स्वतंत्र समाज यंत्रणा वाटते. लोकांचा तो समज बदलवायची संधी आली होती आज. त्यांचं मत उलट झालं असतं. पण आपण नको त्यावेळी नको तिथे उगवलात आणि नको ते बोललात. होत्याचं नव्हतं करून टाकलं अगदी. निघा. हो. ज्योतिराव आलो. आलास का सदू? काय चाललंय सध्या सदू? लिजिट सरांनी तुला तिसरी ताकीद दिलेली आहे. शाळेच्या आवारातल्या झाडांची निगा नीट राखली जात नाही, सुकत चालली आहेत ती. हे बघ सदू, झाडांची उत्तम निगा राखणं हे माळ्याचं काम आहे. आणि ते जर आपल्याच्यानं झालं नाही तर आपण आपल्या कामात चुकलो. तुला माळी कामात कुठलीही समस्या असेल तर ती आमचे आबा सोडवू शकतील. म्हणून तुला इथं बोलवलंय. तुला जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचार. चल. म्हणजे त्यासनी कशा पाय? नाही, मला त्यासनी काय बी विचारायचं नाही. आजवर कधी कामात कसूर केली नाही. अहो असं रोखून बघू नका हो, भ्या वाटते. घरात अडचण आलती, पैक्याची कुठूनच सोय होत नव्हती. त्यात एक देव माणूस भेटला, म्हणला पैक देतो, फक्त एक आठ की आम्ही धर्म बदलायचा, ख्रिस्तव व्हायचं. इकडं आडन तिकडं हिर, असं झालंय बघा. आलं लक्षात. म्हणून तुझं लक्ष नव्हतं होय. हे बघ सदू, हा जो कोणी माणूस आहे ना, तो जर मला भेटला तर त्याला मी एक प्रश्न विचारेन. पैशांनी धर्म विकत घेता येतो किंवा दुसऱ्याच्या गळ्यात बांधता येतो अशी त्याची समजूत आहे का? माझ्या मनाला बी तसंच वाटते, पर काय इलाज? त्याला स्पष्ट सांग. हे बघ, तुला पैशांची गरज असेल तर मी तुला पैसे देतो, पण पैशा करता धर्मांतर करू नकोस. तुम्हाला बी तसं वाटतंय ना? नाही. हे बघ सदू, माझा कुठल्याही धर्मावर राग नाही, पण मी धर्मांतर का करू नको म्हणतोय ते जरा नीट ध्यानात घे. तुला ज्या धर्माचा स्वीकार करायचा आहे त्या धर्माचे विचार जर तुला पटत असतील तर तू खुशाल धर्मांतर कर. पण पैशा करता धर्मांतर करू नकोस. कारण धर्म ही सौदेबाजी करायची गोष्ट नाही. धर्म ही आपण स्वतःच्या इच्छेनं स्वीकारलेली जगण्याची पद्धत आहे. बाकीच्या लोकांनी शिव्या घातल्या, पर तुम्ही दुसऱ्या धर्माला बी शिव्या नाही घातल्या. उलट पटलं तर स्वीकार असं म्हणालात. असा विचार कसा केला तुम्ही? हा, तू शाळेत नोकरी करतोस, मग थोडा वेळ शिकण्याकरता दे. बघ, तू सुद्धा असाच विचार करशील. अरे या सगळ्या विश्वाच्या निर्मितीला एक पोकळी कारण आहे बाबा. साऱ्या निर्मितीला पोकळी कारण असे तिचे गुण स्वाभाविक. विषाणूचा मेंदू धर्माची प्रकृती, देवाची उत्पत्ती तोच करी. शिका तुम्ही, घ्या सत्याचा शोध, उत्पत्तीचा बोध ध्यानी आणा. ज्योती सांगे प्रेमे, विद्या तुझ्या दारी, आली संधी खरी शिकण्यास. Miss Savitri is great. That fellow was speechless. He ran away. Great, Savitri. No, not only great, but henceforth she is our role model. So courageous. I was not expecting this from her. We feel ashamed.
Attire is not identity. We were wrong. ऐकतेस ना सावेची या काय म्हणतायत? रिअली सावित्री, तुझं कुठल्या शब्दात कौतुक करू मी? तू जे काही केलंयस इट्स रिअली ग्रेट. आणि मला आणखीन एक खूप मोठा बदल दिसतोय. तू या सगळ्यांची रोल मॉडेल झाली आहेस. आणि सगळ्यांना आपलं केलं आहेस. आय थिंक इट्स टाइम टू सेलिब्रेट. व्हॉट से गर्ल्स? मी केक करून आणलाय, मी घेऊन येते. And the cake is here. Have it, Savitri. काय गे भावाने, या केकच्या तुकड्या पायी तू माझ्यावर उलटलीस काय? थांब, सांगतो तुला. बाटली रे, ही बाया बाटली. सगळ्यांनी ऐका, बाया बाटली रे. Ignore him. Huh. This is for both of you. It is our tradition. आम्ही समोरच्याचं तोंड गोड करतो. When a good thing happens, ऐका, सगळ्यांनी बाहेर या. सगळ्यांनी ऐका. यांच्या घराला ना वाळीत टाका, वाळीत. या सगळ्यांनी बाहेर या. ऐका. काय आमच्या दारासमोर शिमगा का घालतोयस? मग कोणाच्या दारात जाऊ? पाहुणी तुमचीच ना. ती बाटली, तिने धर्म बदललाय. सरू, ए सरू, जावई बापू, सरू जावई बापू. बघा बघा, मी म्हटलं नव्हतं ना, हेच होणार होतं. काय झालंय काय? त्यांनी काय विचारताय? मला विचारा. मला मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तुमच्या पाहुणीला त्या क्रिस्तावबाईनं केक दिला आणि तो पाहुणीनं खाल्ला. म्या बघितलंय. हे समध्यांना सांगतो आता. म्या ऐका रे, समध्याने ऐका. त्यांच्या घरची पाहुणी बाटली रे, बाटली. सरू, ए सरू, जिवंतपणी मरण आलं ग सरू. आत्या हो, सावीला येऊ तरी देत. कोणावरही विश्वास का ठेवायचा? तिला येऊ देत आधी. तिला काहीही सांगू देत. जगातली इतर माणसं काय विचार करतायत याचा विचार कर ना. किती जणांची तोंड धरणार होता पण बदलला ना. बघा आत्याबाई, मी म्हणत होते त्या पाहुणीपासून सावध राहा. धर्म बदलला ग बाई, धर्म बदलला. या घरच्या पाहुणीनी धर्म बदलला. तुम्ही काय बघताय? कामं नाहीयेत? जा आपल्या घरी. आत्ता नाही सहन करायची मी. आज तर या बाईने हद्द पार केलेली आहे. आता या घराच्या उंबरठ्यावर आजपासून तिला पाऊल ठेवू देणार नाही मी. आत्या, अहो असं काही बोलू नका.
मी म्हटलं ना सावीला येऊ देत, आपण बोलूया तिच्याशी. आणि ह्यांनी भाऊजींना शब्द दिला आहे, हे असं कशाला तिला पाठवायचं. ठीक आहे, मग तिलाच ठेव घरात. मी बाहेर जाते. हे काही मला सहन होत नाहीये. आत्याबाई, अहो असं कोणती धरू नका. आपण काहीतरी मार्ग काढू. तुम्ही म्हणाल तसं. मला मेरीला काय कळतंय? मी आश्रित. हे आजवरचे पहिले नाटक, म्हणजेच तृतीय रत्न. पहिले नाटक म्हणजे आमच्या विष्णुदास भाव्यांनी काय भारूड लिहिले की काय? त्याला म्हणायचं आहे पहिलं स्वतंत्र नाटक. लोकहितवादीच म्हणालेत. रामायण आणि महाभारतावर अनेकांनी नाटकं लिहिली, पण समाजाला आरसा दाखवणारं हे पहिलं आजचं स्वतंत्र नाटक आहे. पुरे ज्या पंचारती ओवाळायच्या आहेत त्या आपापल्या घरी जाऊन ओवाळा. इथे कमिटीची बैठक आहे, इथे हे बोलू नका. हो, आणि ते स्वतः इथे उपस्थित आहेतच ना. त्यांना जे काही मत आहे ते स्वतः मांडू शकत नाहीत. हा, मोरोबा, सखा, कशा करता तरफदारी करताय? हे आधीचा राग काढतायत. गोष्टी विसरून जायला मनाचा मोठेपणा लागतो. हे बघ, थांबा थांबा, पाटी कोरी करून मग आपण बैठकीला सुरुवात करूया. पाठी कोरी होती तेव्हा ठीक, पण आता चरे पडल्यावर ती कितीही धुवा, ते चरे काही मिटणार नाही. पण असलेल्या सरांकडे आपण लक्ष देत राहिलो तर पाटी फक्त एकदाच वापरावी लागेल. म्हणूनच आपण दुर्लक्ष करतो ना. जाऊ दे. मुद्दा तृतीय रत्नाचा आहे. ज्योतिराव फुले अतिशय प्रतिभावंत आहे. कलेच्या द्वारे समाजाला दिशा देऊ शकतो असे त्यांना वाटते. म्हणूनच त्यांनी हे नाटक लिहिले आहे. आम्ही तुमच्या आजूबाजूला घोटाळत नाही. तुमच्या आसपास जे गोंडा घोळतात तेच तुम्हास विद्वान वाटतात. आणि मग जिथे विद्वानच नाहीत तिथे किंचित विद्वानांची ओळख सुद्धा तुम्हास प्रतिभावान वगैरे वगैरे म्हणून होते. निरस्त पादपे देशे एरंडोपि द्रुमायते. म्हणजे जिथे झाडेच नाहीत तिथे एरंडाला सुद्धा वटवृक्ष समजतात. काय हो गोपू भट? हो, मुद्दा पूर्ण करू द्या केशव भट, मग बोला. आणि बाकी टिप्पणीपेक्षा मला वाटतं मुद्द्यावर बोला. तृतीय रत्न हे आपल्या कमिटीकडून छापले जावे असे आमचे मत आहे. झाले तुमचे बोलून? आता मी मुद्द्याचेच बोलतोय. आमचा सगळ्यांचा याला विरोध आहे. नाही, नुसता विरोध नाही. त्याने केलेले लिखाण हे धर्म प्रचाराचा विरोध करणारे आहे, म्हणून धर्मसभेने त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्या कमिटीनेही तोच निर्णय घ्यावा. आणि हेच नाही, त्याने काहीही लिहून आणले तरी कमिटीने ते नाकारावे असे आमचे स्पष्ट मत आहे.